नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं तिसरं अक्षर आहे ग. ग आहे गायनिक हेल्थचा, अर्थात स्त्री आरोग्याचा. नियमित पाळी हे निसर्गाने स्त्रीला दिलेलं एक वरदान. आयुर्वेदात तर पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट प्रॉब्लेम्स वगैरे रोगांचं प्रमाण कमी असण्याचं क्रेडिट दिलंय नियमित पाळीला. पंचकर्मांनी जशी शरीरशुद्धी होते, शरीरातील प्रत्येक अवयव, प्रत्येक धातू, प्रत्येक पेशी शुद्ध होते, तसंच काहीसं स्त्री शरीरात दर महिन्याला घडत असतं. हो, पण त्यासाठी स्त्रीला पाळी व्यवस्थित आणि विनासायास येणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं. काही वर्षांपूर्वीपर्यंत PMS, मूड स्विंग्स, क्रॅम्प्स हे शब्द कधीतरी ऐकू येत असत. सध्या मात्र हे रोजच्या चर्चेचे विषय झालेले दिसतात. आयुर्वेदात म्हटलं आहे, ज्याप्रमाणे युरिनेशन किंवा मोशन या क्रिया अजिबात कोणत्याही त्रासाशिवाय होतात, त्याप्रमाणे स्त्रीला सुद्धा पाळी येण्यापूर्वी किंवा पाळी दरम्यान कोणत्याही प्रकारे त्रास होणं अपेक्षित नाही. पण सध्याची परिस्थिती अशी आहे की पिरियड्समध्ये जवळजवळ सगळ्या स्त्रियांना, विशेषतः शाळा कॉलेजमधल्या यंग मुलींना काही ना काही त्रास झाल्या वाचून राहत नाही. कोणाचं आधी डोकं दुखतं, कोणाला छातीत हेवीनेस जाणवतो, कोणाची प्रमाणाबाहेर चिडचिड होते, इतकं पोट दुखतं की पेन किलर घ्यावी लागतात, कधी कधी तर सुट्टी घेऊन घरी झोपून राहावं लागतं. अशा कंडिशनमध्ये निसर्गाचं वरदान वगैरे गोष्टी राहतात बाजूला. उलट स्त्रीला हे 4-5 दिवस अगदी नकोसे वाटू लागतात. पण याचाच अर्थ कुठेतरी काहीतरी चुकलं आहे. स्त्री आरोग्याकडे सगळ्यांचंच दुर्लक्ष झालेलं आहे. पण 25 वर्षांच्या अनुभवातून आम्ही हे सांगू शकतो की आयुर्वेदाची कास धरली, प्रकृतीप्रमाणे नीट औषधं घेतली, संवेदनशील हॉर्मोन्सवर तितक्याच कुशलतेने उपचार केले तर त्याचे उत्तम रिझल्ट्स मिळतात. खरं तर यावर वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणं सर्वात चांगलं. पण तत्पूर्वी घरच्या घरी हा एक साधा उपाय करून पाहता येईल. अनंतमूळ आणि मंजिष्ठा या 2 वनस्पती रक्तशुद्धीसाठी, गर्भाशयाच्या शुद्धीसाठी अप्रतिम असतात. 1 चमचा अनंतमूळ भरड आणि अर्धा चमचा मंजिष्ठा भरड हे मिश्रण कपभर पाण्यात रात्रभर भिजू दिलं आणि सकाळी गाळून घेतलं तर पिरियड्समध्ये ब्लीडिंग कमी होणं, क्लॉट्स जाणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोट दुखणं, पाठ कंबर दुखणं, डोकं दुखणं अशा तक्रारी कमी होताना दिसतात. स्त्री आरोग्यासंबंधी अशीच उपयुक्त माहिती आणि अनुभवी उपाय जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.